अजितदादांचा विमान अपघात झाला ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण आता तब्बल 6 दिवसांनंतर या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा, कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसलाय. कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी 6 जण विमानात बसले होते. मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले. मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे, हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज 6व्या दिवशी उघड झाली आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते, बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते, त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरू लागल्या आहेत. कारण एक अत्यंत भयानक सत्य समोर आलं आहे. विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5च सापडल्या. गेल्या 5 दिवसांपासून तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होत्या. या तपासादरम्यान 5 अतिशय महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. 6 तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी अखेर फुटला. त्याने या अपघाताबाबत जे काही सांगितलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, पण आज जे समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल, जर एखादा व्यक्ती तिथून गायब झाला असेल, तर मग हा खरोखर अपघात होता का, की काहीतरी वेगळंच? 28 जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होता की हा एक दुर्दैवी अपघात आहे. वैमानिकाची चूक, धुके, तांत्रिक बिघाड हीच कारणं सांगितली जात होती. टीव्हीवर स्पष्ट सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5च जणांचे मृतदेह सापडले. आपण सर्वांनी ते मान्य केलं. पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे की ज्यामुळे आज संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून गेला आहे. अशी माहिती जी आज उघड होणार होती, ज्याची पहिल्या दिवशी कोणी कल्पनाही केली नव्हती. कारण प्रत्येकालाच वाटत होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे. पण आज जेव्हा तपास यंत्रणांनी ती एक फाईल उघडली, तेव्हा सगळ्यांचेच पाय हादरले. प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात 6 जण बसले होते, तर 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? की तोच या मृत्यूच्या सापळ्याचा सूत्रधार होता जो वेळेआधीच विमानातून गायब झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली, पण ते घड्याळ खरंच त्यांचंच होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की आपण ज्याला अपघात समजतोय ते काहीतरी वेगळंच तर नाही ना. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिअरजेट 45 विमान घिरट्या घालत होतं. अचानक एक मोठा आवाज झाला आणि आगीचा बोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांनाच वाटलं की हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगण्यात आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला लँडिंग दिसलं नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी अगदी परफेक्ट होतं. मग विमान हवेतच 5 वेळा का फुटलं? पहिल्याच दिवशी जे लपवलं गेलं तेच आज भयानक सत्य म्हणून समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळत होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याचवेळी एअरपोर्टच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता. पहिल्या दिवशी यादीत 6 नावं होती, पण दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची चाकं वेगाने फिरवली. त्यांना 5 असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांतालाच छेद देणारे होते. आता हे पुरावे सगळं काही उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स सापडला. 2 दिवसांनंतर तो समोर आला होता. ब्लॅक बॉक्समध्ये नेमका कोणता आवाज रेकॉर्ड झाला होता? अपघाताच्या क्षणी दिला जाणारा मेडे कॉल आला होता का? की काही वेगळंच? की अजूनच तिसराच काहीतरी आवाज ऐकू आला होता? हे सगळं कालपर्यंत उघड होणार होतं. पण आज जी भयानक माहिती समोर आली, ज्याचा विचारही कोणी केला नव्हता, त्यामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे. कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं की हा अपघात आहे, तांत्रिक बिघाड आहे. कालपर्यंत एका आरोपीलाही अटक झाली होती. त्या आरोपीविषयी वेगवेगळ्या माहिती दाखवल्या जात होत्या. पण माणूस जे बोलतो त्यावर कोणीही सहज विश्वास ठेवत नाही. पुरावे मात्र नेहमी खरं बोलतात. पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पुरावा बोलू लागला की त्यालाच आपण सत्य मानतो. मग पुरावा नेमका काय होता? काय घडलं? शेवटी विमानात 6 माणसं होती की 5? जर 6 होती तर 5च मृतदेह कसे सापडले? मग तो एक जण कोण आहे जो आजही सापडलेला नाही? काय घडली ती महत्त्वाची माहिती? याच अतिशय गंभीर मुद्द्यापासून आपण सुरुवात करतोय. आत्तापर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला आहे. पहिल्या दिवशी नाही, पण 2 दिवसांनंतर तो मिळाला.
ब्लॅक बॉक्समधून समोर आलं की मेडे कॉल दिला गेला नाही. त्याऐवजी घाबरलेल्या अवस्थेत ओ शिट असा एकच शब्द ऐकू आला आहे. हे सगळं समोर येत असताना लोकांना वाटू लागलं होतं की कदाचित हा अपघातच असेल, काहीतरी तांत्रिक इश्यू झाला असेल. पण आजचा जो धक्कादायक खुलासा समोर आलाय त्याआधी सगळेच वेगळ्याच विचारात होते. पण आज जी माहिती समोर आली तिचा विचार कोणीही केला नव्हता. आज 4थ्या दिवसापर्यंत तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. 28 तारखेला अपघात घडला, 29 तारखेला अंत्यविधी झाले, 30 तारखेला तपास सुरू झाला आणि 31 तारखेला या प्रकरणामधली खरीखुरी माहिती बाहेर यायला सुरुवात झाली, जेव्हा एका आरोपीला थेट अटक करण्यात आली. 4थ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. तो होता विमान कंपनीचा मालक. पण आज उघड झालं आहे की त्या मालकाचे काही विदेशी लोकांशी आणि राजकीय शत्रूंशी आर्थिक संबंध होते. 6 तासांच्या चौकशीत तो आरोपी फक्त एकच वाक्य बोलला, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी मला काहीच माहिती नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, कट. 5व्या दिवशी सांगण्यात आलं की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली, कारण मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की ओळखणं अशक्य होतं. पण आज अमोल मिटकरींनी एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणतात, जर सोनं वितळलं, विमानाचा धातू वितळला, तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं? आणि जर ते घड्याळ त्या 6व्या व्यक्तीने तिथे जाणीवपूर्वक ठेवलं असेल तर? मित्रांनो, आता या कथेच्या त्या टप्प्यावर आपण आलो आहोत जिथे सगळ्या तुटलेल्या कड्या एकत्र येऊ लागल्या आहेत. आज 6व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांच्या विचारांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी मीडियासमोर आले आणि त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्यांनी थेट विचारलं, 6 लोक विमानात बसले होते हे रेकॉर्डवर आहे, मग टीव्हीवर 5च मृतदेह का दाखवले गेले? तो 6वा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला जाणीवपूर्वक गायब करण्यात आलं? मिटकरींनी उपस्थित केलेली ही शंका महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी आहे. त्यांनी आणखी एक गंभीर बाब सांगितली, विमानाचे पायलट 2दा का बदलले गेले? जो पायलट मध्यधुंद असायचा, ज्याचा रेकॉर्ड खराब होता, त्यालाच दादांच्या विमानासाठी का निवडण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आजही प्रशासनाकडे नाही. विमान जळालं, माणसं जळाली, पण माळ रानावर पडलेली कागदपत्र का जळाली नाहीत? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मिटकरी म्हणतात की हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला हा मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस झाले आहेत. दररोज एक नवी माहिती समोर येते आणि जुन्या बातम्या खोट्या ठरत आहेत. पहिल्या दिवशी जो अपघात वाटत होता तो आज 6व्या दिवशी एक व्यावसायिक आणि राजकीय कट वाटू लागला आहे. 6 व्यक्तींची एंट्री आणि 5 मृतदेह हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले हे प्रश्न आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेले ते 5 पुरावे हे सगळे एकाच दिशेने इशारा करत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, तो 6वा व्यक्ती कोण असू शकतो? विमानातून एखादी व्यक्ती हवेत गायब होऊ शकते का? दादांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला आहे, पण आज जी माहिती समोर आली आहे ती खरंच सुन्न करणारी आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया आणि काही सूत्रांकडून विविध वावड्या पसरवल्या जात आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. ही केवळ आत्तापर्यंत समोर आलेली एक शक्यता असू शकते. सत्य काय आहे हे फक्त आणि फक्त अधिकृत तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं ठरेल. पण ज्या पद्धतीने 6वा व्यक्ती आणि 5 मृतदेह हे गणित मांडलं जात आहे त्यावरून मनात नक्कीच शंका निर्माण होत आहेत. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विमानातील त्या 6व्या व्यक्तीचं रहस्य यात काही तथ्य असू शकतं का, की हा फक्त एक दुर्दैवी योगायोग आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स कदाचित या प्रकरणातील सत्य बाहेर आणायला मदत करू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.